पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत सध्या. जरांगे साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. आज सरकारच्या शिष्टमंडळाच्या सोबत आपली चर्चा झाली. 3 मंत्री, 1 आमदार आपल्या भेटीसाठी आलेले होते. प्रसाद लाड सातत्यानं तुम्हाला भेटतायतच, पण मंत्री विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आज भेटीसाठी आले होते. सविस्तर चर्चा झाली, पण तरी सुद्धा तुम्ही जो निर्धार आहे तुमचा आंदोलनाचा तो पुन्हा एकदा बोलून दाखवलेला आहे की 29 ऑगस्टला आंदोलन होणारच आहे. आजच्या चर्चेमधनं तुमच्या ज्या काही मागण्या तुम्ही मांडत होतात सातत्यानं त्याबद्दल ठोस तुम्हाला काही उत्तर किंवा आश्वासन दिलं गेलं नाही का शिष्टमंडळाकडनं? हॅलो, जरांगे साहेब, आवाज येतोय का माझा? हो, आवाज येतो. हा, आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली, तपशील काय त्याचा, नेमका काय सांगितलं गेलं तुम्हाला? तुमच्या मागण्या तुम्ही मांडलेल्या होत्या त्याबद्दल काही ठोस सांगितलं गेलं की नाही? नाही, मी त्यांना सांगितलं की 58 लाख नोंदी ज्या आहेत त्याचे कोणते प्रमाणपत्र आम्हाला पाहिजेत. त्यांनी सांगितलं आता जेवढे वाटप केले ते आणि राहिलेले सगळे वाटप करतो आम्ही म्हणून. 28 ऑगस्ट पर्यंत आपण त्यांना सांगितलं की तुम्ही करा म्हणून. आणि हैदराबाद गॅझेटियरचा JR चुकीचा काढलाय का बरोबर काढलाय हा सुद्धा आपण त्यांना प्रश्न विचारलाय. तुम्ही जर आम्हाला नादी लावायसाठी केलेलं असेल तर ते समाजाला सांगून द्या तुम्ही जाहीरपणा, नाही म्हणजे आम्ही खरा काढलाय. ठीक आहे, खरा काढलाय तर प्रमाणपत्र कसं काय वाटप झाले नाही, व्हॅलिडिटी कशा देणार तुम्ही त्याच्या? आता जी SOP तुम्ही काढली त्यानुसार तर अधिकारी म्हणतात आम्हाला देता येत नाही. आता मला वाटतं त्यांनी 27 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक लावली. माझाच मला डबल आवाज येतो का? तिथं त्यांनी आता बैठक लावली सगळ्यांची. बघूयात काय करतायत. मी सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियरचा JR घेणार, मी त्यात सुट्टी देणार नाहीये. ते आता ते म्हणजे अहवाल मागून घेतलाय ते पण आम्ही करतोय. आणि त्यांना सगळ्याच विषयात केसेस पासूनचे EWचे SBCच्या पोराच्या निवडीच्या संदर्भात सगळे विषय तुम्हाला मार्गी काढावे लागतील. आता तुम्ही JR काढलाय ओबीसीच्या सवलतीचा, सुविधाचा, अंमलबजावणी केलं नाही, तुम्ही इतकं का फसवताय लोकांना? इतकं येड्यात काढायचं बंद करा. यावरती आपण लाईव्ह चर्चा पण मीडियासमोरच केली. त्यामुळे सगळे विषय मी त्यांच्या पुढे मांडले. आणि मराठा समाजाला सुद्धा लोकशाही चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणानं आवाहन करतोय की मायबापो, अशी संधी पुन्हा नाहीये. कामं सोडा सगळेजण. तुमच्या लेकराबाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. तुम्ही 4-4, 2-2 दिवस कामं बुडिल्यामुळं. नोकरदार वर्गांनी कामं बुडा, व्यावसायिक वर्गाने काम बुडा, राजकारणी मराठ्यांनी आपल्या कामं बुडवा. परंतु या आंदोलनात रात्रंदिवस भेट द्या. ज्याला रात्री वेळ ते रात्री या भेट द्यायला आंदोलनाला, ज्याला दिवसा वेळ त्यांनी दिवसा येऊन भेट द्या. आणि विशेष करून माझं मराठा समाजाला आव्हान आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.